कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या ऐतिहासिक रंकाळा तलावाचं रंकाळा संरक्षण आणि संवर्धन समितीच्या वतीनं दरवर्षी 25 डिसेंबर रंकाळा दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं रंकाळा उद्यानात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रंकाळ्याचं प्रदूषण दूर करण्याबरोबरच स्वच्छता राखावी अशी मागणी करत रंकाळ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाचा रंकाळा संरक्षण आणि संवर्धन समितीच्या वतीनं काळ्या फिती लावून तीव्र निषेध करण्यात आला. स्वच्छ रंकाळा, सुंदर रंकाळा, श्वास रंकाळा, ध्यास रंकाळा, रंकाळा देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिकेचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी बोलताना रंकाळा प्रेमींनी रंकाळ्याच्या दुरवस्थेबद्दल खंत व्यक्त केली. रंकाळा संवर्धन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी मागील 40 वर्षांपासून रंकाळा बचाव आणि स्वच्छतेची चळवळ रंकाळा प्रेमींनी कायम जागत ठेवली असल्याचं सांगितलं. रंकाळ्याचं सुशोभीकरण झालं, मात्र वॉचमन, माळी, कर्मचारी नसल्यानं रंकाळ्याची देखभाल होत नाही. या प्रश्नाकडे महापालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं. विकास जाधव, SP चौगुले, विजय कुंभार यांनीही रंकाळ्याच्या दुरवस्थेबद्दल तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. यावेळी राजेंद्र इनामदार, इंद्रजित साळुखे, विजय सावंत यांनीही मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी गुंडोपंत जितकर, राजशेखर तंबाखे, संजय मांगलेकर, यशवंत पाटील, अमर सरनाईक, जितेंद्र लोहार, धनाजी लिंगम यांच्यासह रंकाळा संरक्षण आणि संवर्धन समितीचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते.